नमस्ते। आज आपल्याला डाळ मेथी बनवायची आहे। त्यासाठी डाळ घेतले आणि ही मेथीची भाजी घेतले। मेथीची भाजी आपल्याला बारीक चिरायची आहे, स्वच्छ धुवायचे आणि डाळ स्वच्छ धुवायची, नंतर दाखवते मग। डाळ आपली स्वच्छ धुवून झालेली आहे। आता मी त्यामध्ये टाकते मेथी, थोडी हळद आणि टोमॅटो, असे उभे चिरलेत मी टोमॅटो, ते टाकले आणि अर्धा ग्लास पाणी आणि कुकरला छान अशा 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या। ही बघा डाळ आपली छान शिजलेली आहे, मस्त भाजी पण शिजली। थोडंसं पाणी टाकते आणि असं आपल्याला मिक्सरने हलवायचं आहे। थोडंसं तेल टाकते, तेल आपलं गरम झालंय, जिरे टाकते। जिरे छान असं तडतडलं की कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता थोडा सुकलेला आहे। आलं, लसूण आणि मिरची त्याचा मी ठेचा बनवला, तो टाकला तेलामध्ये आणि छान आपल्याला असं परतून घ्यायचं। लसूण जरा मी भरपूरच घेतलेली। कांदा टाकते, एक मोठा कांदा चिरून घेतलाय। कांदा आपल्याला छान असा लाल करायचा आहे। कांदा आपला छान लाल झालेला आहे। तर मी मसाले टाकते, 1 चम्मच गोडा मसाला, 1 चम्मच लाल तिखट, धना पावडर 1 चम्मच। छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाले छान आपले परतून झालेत, तर मी डाळ टाकते आणि पाणी टाकते शिजण्यासाठी। तशी तर डाळ आपली छान शिजलेली आहे, मस्त अशी घट्ट डाळ तयार आहे आपली। 1 चमचा मीठ टाकते, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आपल्याला चिंचेचा कोळ टाकायचा। खोबरं घेतलंय मी किसून, थोडं खोबरं टाकते, ओलं खोबरं आहे। थोडंसं डाळीमध्ये टाकते, जरा छान अशी चव येते डाळीला। तर मी कढईवर झाकण ठेवते आणि 5 मिनिटांनी गॅस आपण बंद करायचं। झाकण काढून बघते, छान आपली डाळ अशी मस्त तयार झाले। आता गॅस बंद करते। पूर्ण ताट आपलं तयार आहे। गरमागरम मेथी डाळ आणि राईस, कांदा आणि टोमॅटो आणि दही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।